परंतु भावनेच्या नात्यानं आपण असं व्याख्यानमालेच्या निमित्तानं येत असतो. भावनेच्या नात्यानं आपण 4 माणसं एकत्र येत असतो. आणि मलाही घरी जाऊन सांगता आलं पाहिजे की बाळा 20 वर्ष झालं कथाकथन करतोय, पण देशमुख साहेबांच्या कारखान्यात इतके दाद मला आजपर्यंत मिळाले. मी जयवंत आवटे तुमच्यासमोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे सावली. सकाळच्या 11 वाजून गेलते तरी किसना पहाटेच्या साखर झोपेत असल्यागत सासऱ्यानं दिलेल्या गादीवर निवांत झोपला होता. आता तुम्ही म्हणशीला की माणसानं सासऱ्यानं दिलेल्या गादीवर झोपायचं नाही तर मग काय कुत्र्याला टाकलेल्या पोत्यावर झोपायचं. पण माणसानं कंटाळा आलाय म्हणून झोपावं. किसना कंटाळा येऊस तर झोपत होता आणि पुन्हा कंटाळा आलाय म्हणून झोपत होता. तुम्ही म्हणशीला मग हे त्याच्या बायकोला कसं खपत होतं? अहो बायको रोज इचकटीच्या शिव्या देत होती. पण सरळ शिव्या देत असते तर काहीतरी बोलता आलं असतं. पण कुत्र्यावनं शिव्या दे, मांजरावनं शिव्या दे. आता काल मांजराला म्हणते मी आहे म्हणून तुला हान मिळते. आता ही काय उंदरवाट्यात घेऊन बसते. आज सुद्धा फनफानतच बाहेर आली आणि दारात बसलेल्या रेड्याकडं आणि खाटीव बसलेल्या किसनाकडे बघितलं आणि म्हणली उठ की उठ रेड्या, खाऊन खाऊन माजलायस, खादीला काराने धरणीला बार झालायस. रेड्यानं कान डावकार. रेड्याला कान होतं तसं मन होतच की हो. ती ताड दिशी उठून उभा राहील. पण किसनानं कूस सुद्धा बदलली. रेड्यापेक्षा झोंड झालं. बायकोला वाटलं बारडीवर पाणी आणावून ह्याच्या तोंडा वातावं, पण पुन्हा म्हणली नकोच. ही जी उशी भिजवण्यापेक्षा तेवढ्या पाण्यात 2 म्हशी धुवून होते म्हणून आत गेली. चहा शिजवला, कबशी घेऊन बाहेर आले. ह्याच्या तोंडावरले रग खास दिशी वडली. ही दचकूनच उठली. बायको म्हणली एवढं दचकाय काय झालं? किसना म्हणला दचकाय स्वप्नात आली भट आलती. जागो झालं तर तू पुढं दचकाय काय झालं? बायको म्हणते ग बसा. मामांची कवाच्या कवा रानात गेली ती. मामांजींचं नाव घेतलं तसं किसनानं जरा कसूनच तोंड केलं. बायको म्हणते का हो मामांजींचं नाव घेतलं एवढं कसूनच तोंड का केलं सा? म्हणला सकाळी सकाळी चहा बरोबर मामांजींचं नाव घ्यायला. मामांजी म्हणजे काय पार्लेजी आहे ती? बायको म्हणली तिने तुम्हाला जन्म दिला आहे. किसना म्हणला कोणीतरी कुणाला तरी जन्म देतोच की. आता मला जन्म दिलाय आणि तुला काय युट्यूबवरनं डाउनलोड केली म्हणला. बायको म्हणली ती आहे ती म्हणून खातायसा. किसना म्हणला तू आहेस म्हणून पितोय. येणीची शिफ्टी उडवत बायको निघून गेली. किसनानं रिमोट घेतला, TV लावला. टीव्हीवर रंगीबेरंगी चित्र दिसायला लागली. काय विज्ञानाची प्रगती म्हणला, काय विज्ञानाची प्रगती. TV आणला तेव्हा ब्लॅक व्हाईट होता, आता कलर झाला. नाहीतर आमच्या नशिबाची अधोगती. बायको आणली तेव्हा कलर होती, आता ब्लॅक व्हाईट झाली. लग्न झालं तेव्हा मला आमिर खान म्हणायचे, सलमान खान म्हणायचे, शाहरुख खान म्हणायचे. पण पुन्हा पुन्हा अमरीश पुरी म्हणायला लागले, डॅनी म्हणायला लागली, निळू फुले म्हणायला लागली. अलीकडं अलीकडं गणपत पाटील सुद्धा म्हणते, नटरंग मधला गुन्हा म्हणते. किसनानं TV बंदच केला. तेवढ्यात बायको म्हणजे ऐकलं का पाणी तापलंय पाणी. पाण्यावरनं लक्षात आलं. म्हटलं लग्न झालं तेव्हा बिस्लरी होती, आता सिंटॅक्स झाली. जवळ गेला ना म्हणला अंगावर 4 तांबे घाला येता का डायरेक्ट शेवटची आंघोळ घालायची ठरवली. बायकोला काय घरचा रेडा धुयाच काम तिच्याकडेच होतं. तिनं 4 बारड्या अशा वाचल्या लांबनं रेडा सुद्धा बुडून मेला असता. ह्यो अंगावर पाणी घेऊन अंगणी तळत बाहेर पळाला. बाहेरच कापड गाठले. म्हणला जरा गावातनं जाऊन येतो, जरा गल्लीच्या बायकांचं पैसे द्यायचं आहे तेवढे देखील. बायको म्हणजे मामांजींनी कवाच्या कवा दिलं, तुम्ही नेतासा आणि बायकासने देतासा का? किसना म्हणला तुझ्या आईच्याने सांग मग मी बायकासने पैसे देत नाही म्हणून. बायको म्हणली बायकासने देतासा हो,
पण भांगलायलेल्या बायकासने कुठं देत असं. किसना म्हटलं तुझ्या ह्या असल्या कपटी स्वभावामुळं चपटीला सुद्धा पैसे राहिना झालेत. बायको म्हणली तुमच्या ह्या चपटीच्या नादानं घरात लुटकी सुद्धा राहिना झालेत. किसना म्हणला काय लावलेस ग कपटी चपटी. दिन म्हणला चापटी. मग उचल भटकी. जेवाय वाढ. बायको म्हणली मामांजीने कवाच्या कवा जेवण नेलं. जेवायचं असलं तर शेतात जावा. अगं म्हणला 12 वाजून गेले आता गावात कवा जाऊन जेवून तानाचा. घरात काय असलं तर वाढकी. बायको म्हणली घरात कुत्र्याला केलेली भाकरी वाढू का. किसना म्हणला अगं रोज कुत्र्याला केलेली भाकरी खाऊन 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 दिसल त्या डांबापाशी अर्धा तास कुठं म्हणते. माणसं गाड्याची मॉडेल बघत फिरते. आम्ही चाकं बघत फिरतोय म्हणजे. बायको म्हणजे कुत्र्याकडे एवढं शिकला असावी. कुत्र्याकडे इमानदारी शिकली असती सा तर स्वाभिमानाची भाकरी खाल्ली सा. किसना म्हणलं ए कुत्रा कोणाला म्हणलीस का. कुत्रा कोणाला म्हणलीस. बायको म्हणली मी तुम्हाला कुत्रा म्हणलेलं नाही कुत्र्याकडे शिका म्हणले. लगेच भुकाय काय लागलाय माझ्यावर. किसना बाहेर गेला आणि म्हणला भुकाय काय लागलाय तुझं. आत आला हात आकाडलं तुझं म्हणल्या बायकोनं रजनीकांत लाटणं उडवी आणि धरलं म्हणली तुझं काय तुझं काय तुझं काय म्हणलं पायच धरलं पाहिजे. आता म्हणलं मी काय करणार आहे. हा ही लाटणं म्हणला नुसतं चपात्या गोल करत नाही माणूस सुद्धा म्हणले साळा करत. ए बाया म्हणलं शेतावर जाऊन जीवन येतो पण तुझं तोंड बंद कर. बायको म्हणली नुसतं जाऊन गिळून नका त्या रेड्याला काय तर आणा. किसना मला कशाला पाळाय ग तू. कामाचा ना काळजाचा त्याला विकून टाकायचा नाही. बायको म्हणली ग बसा. माझी आई म्हणत्या रेड्यांच्यामुळं घराला आणि दाराला शोभा असते. किसना म्हणला ती बी खरंच आहे पण काय ग आपल्यात तर एकच रेड आहे आणि तो आणखीन एक रेडा असल्यावर रेड्यांच्यामुळं कच काय म्हणतेस. बायको म्हणली माझ्या आईनं मला शिकवलंय रेड्यांचा आदर करावा. म्हणला रेड्यांचा आदर करावा नवऱ्याचा भादर काढावा. येऊ दे तुझ्या आई म्हणला. तिला काय म्हणला माझ्या काही घरात थांबायचं का नाही. बायको म्हणली माझ्या आईला काय म्हणाय नाही तुम्हाला आण खायचं आहे का नाही. जागे जा म्हणला तुझ्या हातची आण भाकरी खाण्यापेक्षा क्वार्टर मारून जळकटीतला निवद खाल्लेला बरा. बायको म्हणजे तुम्हाला कितीदा सांगितलं दारू सोडा म्हणून. किसना म्हणला लय दिवस झाले विचार करतोय पण तुला सोडावी का दारू या विचारात आहे. बायको म्हणली मी तुला सोडलं तुम्हाला सोडलं नाही यात नशीब म्हणा दारू सोडा. किसना म्हणला सोडायचं म्हणतोय पण होईनाच बघ. नाही म्हणले आजच सोडा. म्हणलं आता सोडतो पण त्या दुकानदाराला तेवढा सांगून येतो. बिचारा मला कधी नाही म्हटलं नाही. त्यानं पडत्या काळात सहकार्य केलं म्हणून पडूस तर पेता आलं म्हटलं. बायको म्हणजे खरं सांगून येतोच म्हणलं आता तुझा तो विषयच नको. बायको म्हणजे थांबा मीठ आणि लिंबू तुमच्यावर उतरून टाकते. किसना म्हणला उतरून टाकू नको संग दे. निर्णय बदललाच तर मला उपयोगी. बायको म्हणजे सारखं असं मला टाकून का बोलता हो. तर मला आता काय करायचं बोलून टाकून देना झाल्यास जाऊन. आणि गेला दुकानाकडं तर दुकानापुढं लांबडीच्या लांबडीला आहे आणि मारुतीच्या शिफ्टीगत लांबतच निघाली होती. आणि पांडूचा त्याचा दुसरा राऊंड होता. तो लाईनीत मध्येच होता आणि किसना सरळ आत निघाला. पांडूचा त्यानं हाक मारले ए किसनराव म्हणला इथं VIP पास सोय नाही इथं समान नागरिक कायदा आहे मागे ये म्हणला मी प्या लावलेला नाही दारू सोडली सांगायला. पांडुता ते म्हणला काय बोलतोस तू दारू सोडलीस. म्हणलं होय. आणि म्हणलं असंच कसं काय सोडायला लागला असला का कुठं तर 30-35 वर्ष सर्व्हिस करणाऱ्याचा निरोप समारंभ घेते ती सगळं गाव डोळं काढतंय आणि आयुष्यभर दारू पिणाराचा साधा सत्कार समारंभ नाही. सलार म्हणला सगळी सावलीला जाताना काय घेऊन जायचं आहे. सगळे म्हणले होय जाताना फक्त पिऊन जायचं आहे. झाडाच्या सावलीला सगळी बसली सगळी पिली होतीच हो. त्यामुळे प्रत्येकानं तशीच बसली. एकाला मात्र अंगापुरती घेतली होती. त्यानं वळखलं सरळ खाली बसलं तर आपली पॅन्ट घाण होईल म्हणून त्यानं शर्ट काढला अंतरला आणि त्याच्यावर बसला. आणि पांडुता त्या उठला आणि स्वागत प्रस्ताव करायला लागला. म्हणला भावानो आज किसनानं दारू सोडण्याचा निर्णय घेतला पण दारू सोडणं एवढी सोपी गोष्ट नाही. मला सांगायला अभिमान वाटतो मी आयुष्यात 15 ते 20 वेळा दारू सोडलेला माणूस आहे.
पण काय कारणानं मी पुन्हा पेलो ही गोष्ट वेगळी आहे. पण दारुड्यासारखा नम्र माणूस शोधून सापडणार. तो दिसल त्याला नमस्कार घालतो, दिसल त्याला माऊली म्हणतो, पण ही लोक तोंड दडवून जातात. का? 10 रुपये द्यायला लागतील. अरे तेवढी द्यायची तुमची अवकात नाही, मग निर्व्यसनी म्हणून छात्या काढून कशाला फिरताय? बर, ह्यांच्या अंगणातली वस्तू चोरीला गेली तर आरोप कोणा? आपल्या. का? आम्ही दारोड आहे म्हणून. बर, चोरली आम्ही, खोटं कशाला बोला. पण आम्ही कधी प्रपंचाला लावली का? तुम्हाला तुमच्या वस्तूची गरज नाही, तुम्ही अंगणात टाकणार. मग आम्ही तुमची वस्तू, गरज नसलेल्याची वस्तू गरजवंताला विकून 5-50 रुपयाला समाजवाद जोपासला तर आम्ही दारोड ठरलो, आम्ही चोर ठरलो. म्हणून आज किसनाचा सत्कार करत असताना आपण जुन्या चाली रीती रूढी परंपरेला फाटा द्यायचा आहे आणि त्याला नारळाऐवजी दारूची बाटली द्यायची आणि सुपारीऐवजी उकडलेला अंड द्यायचा आहे आणि तांदळाऐवजी फुटाणे द्यायचा आहे. किसना उठला आणि ढासा ढासा रडला. हो म्हणला मी कुठेतरी बँकेत काम केलं असतं तर हे नशीब होतं का मला? हे भाग्य म्हणला मला तुमच्यात मिळालं म्हणलं. आणि त्या म्हणला फडतूस ट्रॉफ्या बिप्या जाळून काय उपयोग नाही म्हणला. तुम्ही बाटली दिल्या ना, मी आयुष्यभर ती बाटली पेणार नाही, पण आज आनंदानं स्वतः 2 बाटल्या घेऊन पेणार. किसनानं 3 बाटल्या त्यातल्या 2 पेला आणि शेताकडे निघाला. वादळातल्या हुडीगत झोलकांड्या खात माळ्याची मंगीस शिर्डी घेऊन येत होती. तिनं बघितलं आणि म्हणली, भाऊजी तुम्ही दारू प्याला अशी मला जरा शंका यायला लागल्या. किसना म्हणला, मुलकाच्या महाग 2 बाटल्या पेलो तरी तुला अजून शंकाच येते? म्हणजे तुझी खात्री व्हावी म्हणून आम्ही पिऊन मरू का म्हणला. असं म्हणून शेतात आला तर म्हातारा असा कुऱ्हाड घेऊनच उभा होता. म्हणला का आलायस? म्हणला जेवाय. म्हणलं ते झाडाला गटोळं बांधलंय. गेला वर बघितलं, म्हणला ही दह्यांडी बांधल्या का? तर वर का बांधल्या? आता हिच्या उद्घाटनाला काय हिंदवी पाटीलला नाहीच का काय? म्हणलं उड्या मारून काढलं, भात भाजी आमटी खाल्ली. ह्याचं जेवण व्हायचेच म्हातारा वाट बघत होता. ह्याचं जेवण झाल्या म्हातारा आला आणि म्हणला, अरे किसना असं किती दिवस बसून खाणार? किसना म्हणला, तीच म्हणते आपण एक फळे मारून घेऊया, म्हणजे आपल्याला बुफे पद्धतीनं उभा राहून खाता येईल. म्हाताऱ्याची भगवद्गीता तिथं झाडाखाली होती. म्हातारा म्हणला, अरे ती भगवद्गीता बघ, त्या ज्ञानेश्वरानं तुझ्यापेक्षा कितीतरी लहान असताना ज्ञानेश्वर लिहिली. किसना म्हणला, त्याच ज्ञानेश्वराने तुमच्यापेक्षा कितीतरी लहान असताना जीवन समाधी घेतली. आम्ही काय बोललो? म्हातारा म्हणला, माझं चुकलं, तुझं लग्नच नाही करायला पाहिजे होतं. म्हणला, स्वतः तुम्ही करायला नाही पाहिजे, स्वतः त्यागीवृत्ती नाही आणि आम्हाला दोष द्यायचा. म्हणला, तुझ्यासाठी घर बांधलं, शौचालय बांधलं आणि तो आम्हाला असं म्हणतोयस? तीच म्हणतोय. म्हणलं कुठं तर 10 मिनिटात होणाऱ्या प्रसंगासाठी तुम्ही कशाला लाखभर रुपये घातले? म्हणून 30 लाख 10% दिला असतं तर रोज धाब्यावर जेवलो असतो. म्हातारा म्हणला, अरे जी माणसं जेवतात धाब्यावर आणि विष्टतात रस्त्यावर, अशा माणसाला समाज कुत्र्या मांजराची किंमत देत नाही. म्हणला, हे तुमचा विषय झाला. आता माणसं गोगलला अंगावरल्या कपड्याला बाळती ती. म्हणलं तेवढ्यात बायको मागणं ऐकत होती हिची. बायको असं सासऱ्याला बोलतोय नवरा म्हणल्यावर म्हणली, ग बसा, बापा संग बोलताय, जरा भाषा बदला. किसना म्हणला, ए भाषा कोणाला बदलाय सांगतेस? मातृभाषेचा अभिमान आहे. बायको म्हणली, तुम्ही असं बोलायला गेला तर उद्यापासून भाकरी मिळणार नाही. जागे जा म्हणला, भाकरीच्या तुकड्या पाय लाचार होणारातला मी नाही. उद्यापासून उपीट कर. एकदा खराट जीभ झाल्यावर गुळमाट बरं वाटत नाही म्हणलं. असं म्हणून गावात यायला लागला. खिशात हात घातला, मोकळी बाटली होती. तुझ्यामुळे म्हणला बाप मला तडा 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 बोलला म्हणून फेकून मारली. ते रंग्याच्या डोसक्यात बसली. रंग्या म्हणला, कोण आहे रे मोकळी बाटली मारतोय? बुडा दम असल्या तर भरलेली मार की म्हणा. दुसरी बाटली काढली. म्हणला, तुझ्यामुळे बायको मला तडा तडा बोलली म्हणून दुसरी फेकून दिली. तिसरी काढली.
गच्च भरलेली होती. तुझा काय दोष म्हणला? या एकूण प्रकरणात तुझा काय सुद्धा दोष नाही म्हटलं. नशीब म्हणला मगाशी पडलो तेव्हा फुटली नाहीस. आता म्हणला ह्यात ना आपल्याला आपला एकच मित्र मार्ग काढू शकतो, आणि तो म्हणजे आपला दोस्त भीमा. आता भीमा म्हणल्यावर तुमच्या समोर तव्यागत छातीचा, मुसळागत दंडाचा आणि पर्वतावाने उंचीचा माणूस आला असा. पण ह्यो भीमा पानपट्टीवर मावा घेताना सुद्धा टाचा उचलून पैसे देत होता. पांढरे कापड घालूनच चौकात उभा राहिला होता. तेवढ्याच जागण्या सायकल येऊन आला आणि भीमाला म्हटला, भीमा 500 सुट्टा येते का रे? भीमा म्हटला, तुझ्याकडे आधी बंद आहेत कसा? मला असल्याशिवाय बोलतोय. लगेच नोटा काढून दिला. ही किसनानं बघितलं. आयला म्हणले पांढरे कापड घालून पंचायतीला उभा राहते का काय? मग जवळ गेला आणि म्हणला, एवढं पैसे कुठनं आलं र? म्हटलं कुणाला बोलू नको. म्हटलं नाही काय? आपल्याला म्हटलं गुप्तधन गावलंय. म्हटलं काय बोलतोयस? म्हटलं होय. कुठं आहे? म्हटलं ती जमिनीत आहे. मग तू इतका हवेत कसा? म्हटलं आपल्याला एक मांत्रिक भेटला आहे आणि त्यानं गुप्तधन काढून देतो म्हणून सांगितलंय. कृष्णा म्हटला का मग आमच्या बी शेतात बघूया की आहे का गुप्तधन? भीमा म्हटला तसं जसं शक्य नाही. मांत्रिकाला दिव्य दृष्टी प्राप्त आहे आणि त्याला डोळ्याला दिपवणाऱ्या गोष्टी दिसते त्या. कृष्णा म्हटला बरोबर आहे. म्हणजे वरच्या आळीच्या पांडवांना सुद्धा दिव्य दृष्टी प्राप्त आहे काय? म्हटलं तुला कोण सांगितलं? म्हटलं ते 15 दिवस झालं काळा चष्मा घालून फिरतंय. म्हटलं त्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं. त्याला त्याचं धोतारा गावन आणि त्याला दिव्य दृष्टी कशाची प्राप्त होती? दिव्य दृष्टी प्राप्त व्हायची असेल तर डावखोऱ्या गाढवाच्या तोंडात डावा हात घालायला लागतो आणि गुप्तधनाचा मंत्र म्हणायला लागतो. ती तुला जमल का? नाही. मग आपण आपलं महाराजाचं पाय धरूया मांत्रिकाचं. कृष्णा मला काहीच अडचण नाही. तू मांत्रिकाचं पाय धर, मी मांत्रिकाच्या तोंडात डावा हात घालतो म्हणला. शानायस म्हणला चल. लिंबाच्या झाडाखाली दोघं उभा राहिली. सरबताचा गाडा तिथं वाट बघत मांत्रिकाची बसली. तेवढ्यात एक लिंबाचं वाळकं पान असं गिरक्या घेत खाली आलं. किसनान ते वाळलं पान असं उचललं म्हणला, भीमा सगळी पिकली पानं गळतीत, पण आमचं म्हातार पिकलं पान गळायचं नावच घेणं. मला एवढा काय चिडतोयस? आला का म्हणला रुपये देत नाही, रोज म्हणतोय पिऊ नको. बायकूच तर काय विचारूच नको. गावात आबरू जात्या म्हणून घरात आणून पिली तर हिनं मोकळ्या बाटल्या विकून डोरलं केलं. म्हणजे दुसऱ्याच्या चितेवर भातोड्या भाजून खाण्यातला प्रकार आहे का नाही म्हणलं. पण मी बी कष्ट करून पिणारातला नाही. मी तीच डोरलं विकून भरलेली बाटली घेऊन आलो. भीमा म्हणलं अतिशय चांगलं केलंस. तू हायस तोवर डोरलं ऐकलंस ऐकून समाधान वाटलं. तुझ्या माघारी डोरलं विकून गाव जेवण घालणार मातीला आणि माणसं काय म्हणणार? दारुड होतो. अरे ती दारुड होतं म्हणून तुला आमटी प्यायला मिळाली, नाहीतर काय करणार? म्हणून एक ध्यानात ठेव, जोपर्यंत येत नाही दारात यम तोपर्यंत विस्की, तोपर्यंत रम. जगण्यानं ऐकलं. जगण्या म्हणलं काय भानगड आहे? म्हणले आम्हाला दारूचं महत्त्व पटलं, आम्ही म्हणलं तुमच्या दारून माझा घसा खोकला जाईल का? म्हटलं तू गेलेला कळणार नाही. खोकल्याचं काय आहे? तेवढ्यात मांत्रिक आलं. मांत्रिकाचं वर्णन तर काय सांगायचं. चिमणीच्या कोट्यागत हातभर दाढी, कुडातनं काढी काढावी तशीच मांत्रिकानं दाढीतनं बिडी काढली आणि फसा वडले. तेवढ्यात भीमा म्हणला ह्यो किसनाकडे बघितलं आणि मांत्रिक म्हणला मांत्रिक बाबा ह्यो किसनाकडे मांत्रिकानं बघितलं आणि म्हणला किसनराव तुमच्या बी शेतात गुप्तधन हाय बर का? तुमच्या बी शेतात गुप्तधन हाय बर का? म्हणल्यावर मांत्रिक बाबा म्हणून जी किसनानं मिठी मारली मांत्रिकाला, स्वतःच्या बाला सुद्धा कधी अशी मिठी मारली. हातभर दाढी बोराटी टोचावी तशी टुचली आणि गंजीत तोंड घातल्यागत श्वास होत मार. बाहेर गेला, श्वास घातला, तोंडानं हात फिरला आणि म्हणला तेवढं काढून द्या की. मांत्रिक म्हणला ती सजासजी निघणार नाही. म्हणला का? भीमा म्हणला मांत्रिक काय तांत्रिक अडचण आहे का? म्हणला होय. काय? म्हणला किसनाला म्हणला तुझ्या शेतात म्हातारा नाग आहे आणि तो आमुष्याला हिरा घेऊन फिरतो. किसना म्हणला अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तो म्हातारा नाग नव्ह, ते आमचं म्हाताराच आहे. म्हणलं आमुष्याला खांदील घेऊन भुईमुग राखत फिरतो, ते तुम्हाला म्हणला नाग वाटलावी हिरा वाटलावी. मांत्रिक म्हणला किसना म्हाताऱ्या नागातला आणि म्हाताऱ्यातला मला फरक कळत नाही. किसना म्हणला चिडू नका, आमचं म्हातार काय कमी विचार नाही. म्हणलं मग म्हणला मला तुझ्या म्हाताऱ्याला भेटावंच लागेल. किसना म्हणला डोक्यातनं सुद्धा विचार काढा. तुम्हाला दिव्य दृष्टी प्राप्त आहे ना?
आमच्या म्हाताऱ्यानं तुम्हाला एक लेक्चर मारलं तर तुम्हाला दिव्य दृष्टीच काय, हाही सृष्टी दिसायची बंद होईल. मला मग पुढं काय करायला लागेल सांगा. मला 100 लिंबू आणायला लागतील, ते 1000 फोडी करायला लागतील आणि त्या 1500 पावलावर टाकायला लागतील. किसना म्हणला 100 लिंबू आणायतील, त्याच्या 1000 फोडी करायला लागतील, त्या 1500 पावलावर टाका येतील. पण हे सगळं मोजायचं कोण? भीमा म्हणला माझ्या ओळखीचं एक बँकेत आहे, त्याला घेऊया बोलवून. मांत्रिक म्हणला असल्या का मला बँकेतला माणूस चालत नाही, बँकेतला माणसाला थुका लावून मोजायचं सवय असते आणि असल्या कामाला उष्ट लिंबू चालत नाही. बरं म्हणला कोणतर आणा येईल, काय नको म्हणला कोणतर, बँकेतला तेवढा नको, आधीच कर्ज आहे ती वसुलीच्या नावाखाली सगळं हंड घेऊन जातील. बरं पुढं काय करायचं सांग. म्हणला 1 लाख रुपये दे. किसना म्हणला भीमा ही जोक बी जोरात करते, ह्याला कॉमेडी एक्सप्रेसला घालूया का? रुपया नाही लाख कुठला आणायचं र? म्हणला काढ की म्हाताऱ्याच्या माघारी, कर्ज तूच काढ म्हणला, शेत तुझंच आहे. बरं म्हणला पुढं काय करायचं? आता म्हणला तुझं शेत दाव. ही असं म्हणला नीट सरी सोडल्यागत जायचं. ही सरी सोडल्यागत असे नीट निघाली तर जळकटीत क्वार्टरची बाटली होती. भीमाने घेतली, 2 गोट घेतलं, त्यात गोमूत्र होतं. अरा म्हणला आपण बाटलोय, किसनाला का सोडा? किसनाला दिले, किसनानं 2 गोट घेतलं, म्हणले आईला आपण बाटलोय, मांत्रिकाला का सोडा? म्हणून मांत्रिकाला दिलं, ते मांत्रिकानं सगळी बाटली पिलं, बैल डिराकल्या गड्डी राखलं आणि म्हणला गोमूत्र आहे. किसना म्हणला असू दे, दारोड्याला गोमूत्र काय आणि गोमूत्र काय म्हणलं. झालं तिथं शेताजवळ आली, ज्या झाडाखाली म्हातारा बसत होता, भगवद्गीता रामायण वाचत होता, त्या झाडाकडे मांत्रिकानं बघितलं आणि म्हणला किसना हे झाड तोड आणि या झाडाच्या जळण्याचे पैसे शांतीला दे. किसना म्हणला ह्या झाडाच्या जळण्याचे पैसे मी शांतीला दिलं तर माझी बायको मला इचकटीच्या शिव्या दिलंच, पण शांतीचा नवरा मला बुटानं मारायला म्हणला. अरे म्हणला गुप्तधनाच्या शांतीला. मग म्हणला असं म्हण की, आणि आमुषाला म्हणला तेवढं झाड नक्की तोडून 1 लाख रुपये दे. आणि तो निघून गेला. भीमा म्हणला आयला किसना आता गुप्तधन हातात आलंय आणि आता आमुषाला आपण गुप्तधन काढायचं आहे, पण तो आपल्याला खड्डा किती काढायला लावला ह्याचा नियम नाही. आपण आपला गडी सांगूया, आपण भूमपुराय कधी खड्डा काढला नाही. मग धर्मागाड्याकडे गेली तर धर्मागाड्याचं कुत्रं दारातच होतं. किसना म्हणला भीमा आला का कुत्रा आहे की? भीमा म्हणला असू दे, काय चावतंय वी? किसना म्हणला चावतंय वी? मागं लागलं म्हणजे बनपाव खाल्ल्यागत पालतं पाडून म्हणला लचकं तोडतंय. वरच्या आळीच्या म्हणला रामाला बघून ये, ती महिना झालं उभा राहून जेवतंय आणि पालतं झोपतंय. तेवढ्या धर्म आला बाहेर. म्हणला काय काम आहे? आता ह्याला सांगायला लागलं, डोक्यात घ्या. आता ह्याला जर सांगितलं तर हे गुप्तधन मिळालं म्हणून गावभर सांगेल का नाही? म्हणून भीमाने एक डोकं चालवलं. भीमा म्हणला काय आहे, किसनाची मस मिल्या आणि ती पुरायची आहे म्हणून खड्डा काढायचा आहे. मग म्हणला आमुषाला लय दिवस आहे, इतक्या दिवस का थांबायचं? म्हणला मिली म्हणजे अजून मिली नाही, जरा जीव आहे तिच्यात. आणि म्हणला नाही मिली तर तुला मीठ घालून पुराईल. पण पुढचं बोल नको. त्याला पैसे दिलं, आता लाख कर्ज काढलं, हॉटेलला जाऊन पायावर पाय टाकून बसली. ह्यांच्याकडे रुपयाच्या प्याला नाही ना, आज पायावर पाय टाकून बसलेत म्हणल्यावर हॉटेलवाल्यानं बटाटवाड्याकडे डोळं केलं. ए म्हणला बघतोस काय? भीमा म्हणला गरम काय आहे गरम? हॉटेलवाला म्हणला गरम तवा आहे देऊ का? लगा म्हणला तुझ्या भरणीतली कुबाटलेली भडंग खाऊन खाऊन गावाचं ग्रामस्वच्छतेचं बक्षीस गेलं आणि तो आमची माप काढतोस. तसा तिथनं निघून गेला. आता बायको 11 वाजूस तर न उठणाऱ्या किसनाला इचकटीच्या शिव्या देणारी बायको, तिला ह्यानं जुडवी केली, पैंजन केलं. आता घंटन करतो म्हणून सांगितलं. 11 वाजूस तर न उठणाऱ्या किसनाला शिव्या देणारे बायको, आता किसना 2-2 वाजूस तर झोपला तरी दबक्या पावलानं चालतात. वड सावित्रीच्या पुनवेला वड पूजा करणारे कंटाळीन बायको 2दा वड पूजून आली. किसना म्हणला जाताना जातीवंत प्रतिवतीला संगणे नाही, वडाला उलट्या फेऱ्या मारची आणि आम्हाला जळकडी जवळ करायला होची. असं दिवस गेलं. आमुषा उद्या आली, म्हातारा घालविल्याशिवाय झाड तोडता येणार नाही म्हणून आप्पाला म्हणला आप्पा या जावं की जरा शेताबिताकडे गावाशिवाला देवाशिवाला जाऊन. म्हातारा म्हणला होय पोरा, लय दिवस झालं जाईन म्हणतोय, पण हे जमनाच झालंय की जुळणीच होईना. मला कसली जुळणी करणार आहे मला माहीत आहे की. 1000 रुपये निचिला, 100-500 म्हणला देवाला देचिला, 100-500 भिकाऱ्यासनी देचिला. असले मिडल क्लास भक्ती बंद करा आणि जाऊन पुजाऱ्याला सांगा माझा पोरगा आता करोडपती होणार आहे आणि येणाऱ्या पुनवेला असं अन्नदान करणार आहे की परमेश्वरासकट भक्तांचं सुद्धा डोळं पांढरं होणार आहे. आणि ते असलं करणीचं गुंडगुळं बिंडगुळं घेऊन येऊ नका.
जरा काहीतरी बाहुल्या बिवल्या घेऊन या, या कांड्या बत्तासोवर असं दिवस काढू नका. म्हातारा बघायलाच लागला. म्हणलं असं बघताय काय, काहीतरी बोला की. म्हातारा म्हणला माझा देव करणीला साथ देत नाही, पापाला हात देत नाही, आणि अन्नदान करून त्याचे डोळेही दिपवता येत नाहीत, पण एखाद्या उपाशी गरिबाला दिलेला भाकरीचा तुकडा सुद्धा त्याला महाप्रसादापेक्षा मोठा असतो. किसना तुझ्याकडे जर पैसा येणारच असेल तर तू अशा निराधारांच्यासाठी, भुके कंगालांच्यासाठी खर्च कर, आणि बाळ त्या परमेश्वराचे डोळे पांढरे होण्यापेक्षा ते तुझ्याकडे बघताना मिटले जाणार नाही त्याची काळजी घे. कसा तर म्हाताऱ्याला गोड बोलून घालवला, आणि म्हातारा दिसायचा बंद झाला, आणि किसनानं हातात कुऱ्हाड घेतली आणि वैऱ्याच्या नरडीचा घोट घ्यायचा असल्यागत किसना सनाट्याकडे शेताकडे धावला आणि झाडावर घावावर घाव घालू लागला. कोळी पानं थरारली, गर्द सावली शहारली, झाडावरच्या पाखराने आकाशात झेप घेतली. ऊन वारा पावसाला समर्थपणे तोंड देणारं ते झाड हळूहळू शक्तीहीन व्हायला लागलं. झाड एका बाजूला कललं आणि म्हाताऱ्याचं वापरायचं मुंडासं खाली पडलं. क्षणभर म्हाताऱ्याच कोसळल्याचा भास किसनाला झाला. संध्याकाळ झाली. किसना, धर्मा, भीमा तिघजण वाट बघायला लागली मांत्रिकाची. मांत्रिक आला आणि म्हणला, किसना 100 लिंबू आणलंस का? किसना म्हणला 100 लिंबू आणलेत, आणि कमी जास्तीला गावातलं उतरून टाकलेलं बी आणलेत. सायकलून निघालेल्या जगण्यानं ऐकलं. म्हणला लिंबूच काय भानगड आहे, भाकरी घेऊन येऊ का? भीमा म्हणला भाकरी घेऊन ये ना, आमच्यावरून उतरून टाक. लागा कधी तर घरात जेवत जा की म्हणला. का लिंबू म्हणलं की तुला लगेच जुळणी सुचते. ती टांग टाकून निघून गेल्यावर भीमा म्हणला, किसना त्याच्या घराला बाहेरनं कडी घालू ये, नाही तर ती काटू तुडवत येईल म्हटलं. आली. मांत्रिकाने खड्डा काढायला लावला, लिंबाच्या फोडी काढायला लावल्या. 100 लिंबाच्या फोडी केल्या. किसनाच्या डोक्यावर 1 बुटी दिली, भीमाच्या डोक्यावर 1 बुटी दिली. किसनाचं शेत त्या अंदाजानं 100-150 फूट गेलं. भीमा पहिल्यांदा शेतात आलता अंधारच. भीमा 200-250 फूट गेलं आणि तालीहून ठसकाळून पडलं. अंधारात सगळ्या लिंबाच्या फोडी पसरल्या. आता वळकून बुटीत टाकायच्या कशा म्हणून भीमानं आयडिया केली, चाकून बघायचं. आंबाट लागले की लिंबाची फोड आहे, आंबाट लागले की लिंबाची फोड आहे. पण घावलती वस्तू काय आंबाटच लागते, काय तुराट लागायची, काय खराट लागायची. एकदा तर म्हशीचं शानच तोंडात घातलं आणि म्हणलं आरा 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 म्हशीचं शान आहे वाटत, तरी नशीब मी तुडील नाही. नाही माझं पाय घाण झालं असतं म्हणलं. मागा आला तेवढ्यात मांत्रिकाने 1 डेरा काढला, त्याच्यावर लाल फडकवतं. किसनाकडं ₹1,00,000 घेतलं आणि सांगितलं, किसना सकाळी सूर्याची किरण पडल्याशिवाय उघडू नको. आणि धर्मा मांत्रिक सगळी निघून गेली. भीमा निघून गेला. आता किसना एकटा राहिला होता. त्याच्या आयुष्यातील दुःख नष्ट होणार होती, त्याच्या आयुष्यातील कष्ट नष्ट होणार होते, म्हाताऱ्याची किरकिर थांबणार होती. गुप्तधनाचं पीक आता पोटरेला आलं होतं. आता फक्त तो सकाळ होण्याची वाट पाहू लागला. इतक्यात पहाटेचा गार वारा सुटला आणि सुहासनीच्या काळ्या भांगात लाल कुंकू भरावं तसं काळ्या पूर्वेकडे लाल छटा दिसू लागली. सूर्य वर 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 आला आणि सुहासनीच्या काळ्या भांगात लाल कुंकू भरावं तसं काळ्या पूर्वेकडे लाल छटा दिसत होती. आणि सूर्य वर आला आणि डेऱ्यावरती पटलं. किसनानं आधाशासारखं डेऱ्यावरचं फडकं टार दिशी फाडलं आणि भल्या पहाटे देवाकडून येणारा म्हातारा शेताकडे जायचं म्हणाला. आणि त्याच्यावरचा विश्वासच उडाला. अहो आयुष्यभर तो ज्या झाडाखाली बसला होता ते झाड तिथं नव्हतं. त्याच्या कष्टाच्या घामावर वारा लागला होता ते झाड तिथं नव्हतं. तो जवळ आला आणि किसनाला म्हणला, अरे किसना आपलं झाड कुठं आहे, किसना आपलं झाड कुठं आहे. किसनानं वर बघितलं, किसना रडून डोळे लाल झालतं. किसना म्हणला, आप्पा मी फसलो. अहो त्या मांत्रिकानं मला गुप्तधन काढून देतो म्हणून सांगितलं, माझ्याकडून झाड तोडून घेतलं, शेतावर कर्ज काढायला लावलं आणि डेऱ्यात बघितलं तर माती निघाली, माझी आयुष्याची माती झाली, आता मला जगायचं नाही म्हणून निघाला. म्हातारा म्हणला, थांब पोरा, आयुष्यभर तुला सांगत होतो वाईटाची संगत धरू नको, चांगल्याची संगत धर, पण तू वाईटाची संगत धरलीस आणि आयुष्याची लखतर केलीस. अरे शेतकऱ्याला शेत हाका मारतो पोरा, पण ती हाक तू कधी ऐकली नाहीस आणि तिच्या कुशीत उगवलेलं झाड तू तोडलंस, त्या शेतसरला पारकं केलंस, मला पुरकं केलंस. त्या मांत्रिकानं सांगितलं असतं तर तू माझ्यावर देखील घाव घातला असतास. अरे जीवनाच्या वाटेवरच्या सावल्या तू अशा नष्ट करत गेलास आणि मग तुला कळालं की आपल्याला सावली देणारे ती किती उन्हात तळत असतात. अरे रस्त्यावरचा काटाच काय, पण धोंडा सुद्धा माणसाला खाली बघून चालाय शिकवतो. आयुष्यभर तू चुकत गेलास, शिकत मात्र कधीच गेला नाहीस. खाली बघून स्वाभिमानाने जगता येतं हे तू विसरलास आणि त्या डेऱ्यात माती निघाली म्हणून जीव द्यायला निघालास. अरे ती मातीच खरं धन आहे पोरा, ती मातीच खरं धन आहे. ते शेतसरी आपल्याला त्या मातीतनंच धन देत असते.
पण ती सोडवान म्हणून असं लिंबवाचं तुकडं मागत नाही. ती सोडवान म्हणून असं लिंबाचं तुकडं मागत नाही पोरा, तर ती मागते घामाच्या दारानं गोपनीचा वारा, आणि त्यातून फुलतं हिरवं शिवार. ते असतं शेतकरी. उठ, ती माती हातात घे आणि घे शपथ. या काळ्या आईला कर्जातून मुक्त कर आणि जीवनाच्या वाटेवर पुन्हा प्रेमाच्या, मायेच्या आणि विश्वासाच्या सावल्या निर्माण कर. तू शेतकरी आहेस. आत्महत्येचा विचार डोक्यातनं काढ आणि लाखो जीवांचा अन्नदाता बन. किसना म्हातारा पुढे नतमस्तक झाला. सूर्य डोक्यावर आला होता आणि म्हातारा किसनाच्या समोर, आणि म्हाताऱ्याची सावली किसनाच्या अंगावर पडली होती, आणि म्हाताऱ्याची सावली किसनाच्या अंगावर पडली.